मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा नेहमीचाच एक प्रश्न असतो. तर चला आज मस्त एक युनिक अशी रेसिपी बनवूयात. त्यासाठी इथे मी पाणी गरम केलेलं आहे. त्यामध्ये पाण्याला उकळी आल्याबरोबर त्यामध्ये मी इथे पास्ता टाकलेला आहे. हा गव्हाच्या पिठाचा पास्ता आहे. तुम्हाला मैद्याचा पास्ता असेल तरी चालेल. मीठ घालून ह्याला छान असं मी शिजवून घेतलं 5 मिनटं आणि ह्याला आता स्ट्रेन करून घेतलं आहे. एका वाटीमध्ये पिझ्झा पास्ता सॉस, केचप आणि मेयोनेज घातलेलं आहे. एक चमचाच घातला आहे. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बाजूला ठेव. इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या. त्यात कांदा, शिमला मिरची, कॉर्न, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर हे मी बारीक कापून घेतलेलं आहे. रेड येलो बेल पेपर जे असतात तेही तुम्ही वापरू शकता किंवा भाज्या तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ॲड करू शकता. आता हे स्क्यूअर्स म्हणतात ह्याला. तर लाकडी स्क्यूअर्स आहेत. तुम्हाला हवं असेल तर जे स्टीलचे असतात तुम्ही त्यामध्येही हे करू शकता. एक असा पास्ता मी ह्या स्क्यूअरमध्ये घालून घेत आहे. थोडं असं अलगद हाताने करायचं, नाही तर पास्ता तुटू शकतो. मी इथे असे हे स्क्यूअर तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता 4 स्क्यूअर मी असे इथे तयार करून घेतले. आता ह्यावरती आपण तो जो पास्ता सॉस आणि ते जे मिश्रण केलं होतं मेयोनीजचं ते आपण इथे वरती ब्रशच्या मदतीने मी ह्याला लावून घेत आहे. हे दोन्ही बाजूने हा सॉस लावून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी टेस्ट जी आहे दोन्ही साईडला व्यवस्थित अशी टेस्ट लागते आपल्याला ह्या सॉसची. आता ह्यावरती मी मोझरेला चीज घालून घेत आहे. तुमच्याकडे जर अमूलचं साधं नॉर्मल रेग्युलर चीज असेल ते घातलं तरी चालेल, पण मोझरेला चीज घातल्यानंतर ना तो जो एक फ्लेवर आणि ते जे एक टेक्स्चर येतं ना असं छान लागतं आणि मुलांना ते जास्त आवडतं. असं चीझी गोष्टी मुलांना जास्त आवडतात, म्हणून मी मोझरेला चीज घातलेला आहे इथे. यावरती कांदा, अगदी हलका कांदा आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडा जास्त घातला तरी चालेल. त्यानंतर मी इथे टोमॅटो थोडे घातलेले आहेत. ते पण एकदम बारीक चॉप केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कॅप्सिकम आहे ती घालायची आहे. कॅप्सिकमनी फ्लेवर खूप छान येतो. आवर्जून कॅप्सिकम घाला. त्यानंतर इथे मी स्वीट कॉर्न घातलेले आहेत. गोड असल्यामुळे मुलांना स्वीट कॉर्न नक्की आवडतात. बेसिकली पिझ्झामध्ये ज्या काही भाज्या मुलांना आवडतात ना त्या भाज्या तुम्ही तुमच्या हिशोबाने ह्यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे स्क्यूअर्स तयार झालेले आहेत. आता मी हे मायक्रोवेव्हमध्ये करणार आहे, त्यामुळे मी प्लेटमध्ये हे घालून घेतलेत आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सवरनं स्प्रिंकल केलेलं आहे. तर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तुम्ही हे त्यातही करू शकता किंवा तव्यावरती झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही हे करू शकता. मी अगदी 2 मिनटासाठी ह्याला ओव्हनमध्ये केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले हे पिझ्झा पास्ता स्टिक्स बनून तयार झालेले. टिफिनमध्ये मुलांना द्या. टिफिन मुलांचा हमखास रिकामा येईल. थोडीशी कोथिंबीर वरनं घाला.